गडचिरोली ते उज्जैन ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स गज्जीमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. आणि आम्ही जात आहोत 14 मे. आणि हा जुना व्हिडिओ जो टाकायचाच होता, अपलोड करायचाच होता, तो आता अपलोड करत आहोत. हे गाइस, आम्ही चालू उज्जैन. बघा बी इकडे बे. हा विक्रम, मुन्नेश्वर, शुभम आणि आम्हाला जाताना मिळाली स्लीपर सीट. डब्बा जनरलचा असो, पण वरता जास्त जण मावत नाही, त्यामुळे स्लीपर सीट म्हणलो दोघांच्या वरता. आणि आली मग भेल वगैरे खाल्लो आणि मोजलो येते की एवढा माणूस बसाल म्हणून. ते इथे कमसे कम 2 फुटाचा माणूस बसू शकते. त्याच्यावर तर मग बाकीचे मान डोकावून राहील, नाही तर मग झोपून जाणे. 5,000 किती? कोणती बे तुझी? आरसीबी. हा तुझी बे. लावा आता, कितीची लावता का? लावा. 5,000ची लागली यायची होड. सट्टेबाजी करत आहे ते आजकाल पोट्टे. आणि आता आम्ही उज्जैनच्या पावन पार्श्वभूमीवर जाऊन पोहोचत आहोत. आणि अखेरकार आम्ही उज्जैन पोहोचलो. हर हर महादेव. आणि सगळ्यात पहिलं बाहेर निघल्यावर दिसली आपली आन बान आणि शान. जय हिंद. तू हे करतेस का नाही? 500 मध्ये रूम. आणि एक एक करून एवढे जण मग आंघोळ वगैरे धुतलो आणि चला म्हणलो ना आता जाऊया जेवण करायला. आणि मस्तपैकी तिकडं कांदा बकार खाऊन सकाळीच आंघोळ वगैरे करून आम्ही दर्शनाला जायची तयारी केली. आणि मग जाऊन पोहोचलो मंदिराजवळ. मंदिराजवळ गेल्यावर माहीत झालं का आम्ही मागे आलो नाही. आम्हाला जाणीव होती पुढं. तर चला म्हणलो ना आता चालत जाऊया पुढं. कारण की अर्ध्या रात्री ऑटो तांदूळ नाही, ऑटोवाल्याला 200-300 रुपये देणी होती. त्याच्यापेक्षा जवळच होतं. चला म्हणून चालत आणि चालत येऊन पोहोचलो ना आम्ही मंदिराजवळ. आणि तिथेच बाजूला कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरमध्ये आम्हाला दिसायला लागल्या मूर्त्या. चला म्हणलं दर्शन वगैरे घेऊन टाकू, नंतर घेऊ. आधी पहिला महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेऊ, मग काय गेलो ना अंधार इकडं एवढी भीड होती पूछ. पण बरं वाटतं या भीडमध्ये कोणी एक सकाळची भस्म आरती थोडच्यानं मिस झाली आमची. जाऊन तर पोहोचलो नव्हतं, पण एंडिंगला जाऊन पोहोचलो. कारण की लाईन गर्दी आणि एकटे आम्ही तिकडं मागं गेलो. मागं नसतून गेलो तर आम्हाला सकाळची भस्म आरती मिळाली असती. आणि आता मग इकडं आलो नाही आपला दर्शनासाठी खूपच वेगळं आहे. मी तर तुम्हाला बाहेरूनच इकडं जोपर्यंत 200 नाही द्या तोपर्यंत महादेवाचे दर्शन नाही. बाहेरून होते दर्शन, तर तेही तेथून सटकन हाकलून देतो. प्रसाद चढवतात गेलो बाहेर. रिटर्न दाखवतो तुम्हाला उज्जैन महाकालेश्वर. हे उज्जैन महाकालेश्वरचा ज्योतिर्लिंग, आत्मज्योतिर्लिंग. हर हर महादेव. आणि मग यातून बाहेर निघल्यावर मिळाला आम्हाला ऑटोवाला. आम्ही फोटो वगैरे काढलो आणि निघालो मग बाकीच्या देवस्थान फिरायला. ऑटोवाला 200 प्रति व्यक्ती 200 रुपये घेतला आणि चला म्हणलं. आणि सगळ्यात पहिला आलो ना आम्ही श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये, जिथं 64 विद्या शिकायला श्रीकृष्ण
आणि बघू शकता तुम्ही पण कसलं भारी आहे बनवलं आता. खूपच सुंदर आहे. आणि मग इकडं स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतलं आणि चला म्हणलं बाहेर जाऊया आता. आणि हा एक गुरुकुल. आणि मग आलो ना आम्ही कालभैरव मंदिर. कालभैरव मंदिरमध्ये पण पुष्कळ गर्दी होती. आणि हे काय यार लोकायला एक दिवस नाही का देव बनवावा ना, त्याला मस्त बांधावा धागे वगैरे, स्वतःला करावं काही. कालभैरव बाबा मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेर आणि इकडं आमचे फोटो काढायचे किडे जागले. मग काय फोटो वगैरे काढून मग गेलो ना दुसऱ्या लोकेशन होती आपली तिकडं मंगलनाथ मंदिरमध्ये तो येडवाला भाऊ ते व्हिडिओ वगैरे काही काढू नको चल नाही काढू ना. आणि तिथून मग आलो ना आम्ही इकडं गणपती मंदिरमध्ये दिसलंय महाराज जगन्नाथ महाराज. आणि मग इथले दर्शन वगैरे घेतलं आणि इथंच बाजूला आहे देवीचं मंदिर आहे अरस्तुंडी इथं काहीतरी, आता नाव मला आठवण नाही. तिथले पण दर्शन घेतलं आणि मग निघालो आणि रूमकडे निघालो आणि जेवण खाऊन करून थोडा वेळ आराम वगैरे करून आम्ही आलो कॉरिडॉर पाहिला. आणि कॉरिडॉर आल्यावर पाहायला मिळाला आम्हाला भारत माता मंदिर. आणि इकडे श्री महाकालेश्वर भारतातच आहे. आणि हा इकडं आहे महाकालेश्वर मंदिर. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्य. आणि भारत माता मंदिर. वाव. यहाँ कॅमेरामॅन शुभम वाकडा हो फोटो काढते. भारत माता मंदिर अबे पण प्लेस नाही का बे पुरा भारी वाटत आहे बे खरीच. आणि वाट असता का रस्ता बिलकुल सही. स्क्रीनशॉट घेतला का झाली फोटो. आणि भारत माताचं कुंड आणि हे तीर्थस्थान. आहेत भारतात असलेले तीर्थस्थान.
आणि काही कसे जे ठिकाणं आहेत हिमालय वगैरे पर्वत वगैरे मोठे मोठे ते पण आहेत तिथलं नक्षामध्ये. आणि इकडं भारत माता मंदिर. आणि हा भारत माता मंदिरचा दरवाजा जो भरपूर मजबूत आहे. आणि जय माता दी. आणि मग निघालो आम्ही कॉरिडॉर, जिथं महादेवाच्या सगळ्यात पहिला दर्शन झालंय. मागचे पुढं झाले का कारण व्हिडिओ चला काय महादेवाचे वगैरे दर्शन करून आलो ना. मग इकडं आलो ना आपला समोर पंचमुखी हनुमान दर्शन करायला. आणि तिथंच आहेत अजून काही मूर्त्या जे मला नावही पण नाही आले. आणि आहे नरसिंहा मूर्त्या. ओम नमः शिवाय. आणि आता व्हिडिओ बघा. पंचमुखी हनुमान की जय. आणि तिकडे नरसिंहा आणि तिकडे माहित नाही. जय सियाराम. पंचमुखी हनुमान, नरसिंहा, मणिभद्र. आणि ही मूर्ती आहे मणिभद्राची, जी आता आठवण आहे मणिभद्र. आणि या स्तंभावर प्रत्येक स्तंभावर एक एक मूर्ती, मस्तपैकी मूर्ती आहे. मी आलो ना इकडं समुद्र मंथनमध्ये जो दृश्य आहे तो पाहायला. आणि कसे महादेव आपले विष पेत आहेत आणि बाकीचे हे करत आहेत समोर. आणि आपल्याला पाहायला मिळत आहे आता गणपती बाप्पा आणि पार्वती माता, जे तिथंच बाजूला आहे. आणि काही यायची मला आता तेवढा माहीत नाही डिटेलिंग मध्ये. सूर्य तिकडच आहे, काळा काळा दिसते. हा दृश्य आहे जे महादेवाची वरात निघत आहे लग्नाची. आणि हे आहे तडा. हा आहे तो दृश्य जेव्हा माता पार्वती सोबत लग्नासाठी निघाली होती वरात. हर हर महादेव. याहून पुरं प्लेस भारी दिसते. हेच ते फोटो आहे पा महादेव पार्वतीचे. भारी वाटते पण आता अंधारानं. तर मंडळी मागच राहिली होती आणि मी इकडं समोर आलो होतो पाहत त्यासाठी थांबलो इथं. आणि काय भारी वाटते. चला हर हर महादेव.
हा आहे मंदिराचा नक्षा जो आमच्या डोक्याच्या बाहेर जात आहे. येता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बिलकुल. मग ज्याला जशी फोटो पाहिजे तशी काढून देतो मी तुम्हाला. हां हाय गाईस. हाय गाईस. प्रॉपर फोटो काढतात बसेला थांबलं बा भूत इफ्या. हो कृती आवेश मोहतरमा भारी वाटते यार. आणि हा इकडं नंदीद्वार. नंदीद्वार तर काय भारी वाटते यार पाहायला. आणि त्याच्यावर मूर्ती आकृती कला का सुंदर अप्रतिम गजब. खरंच. आणि हा एंट्री गेट आहे पण आम्ही तिकडून आलो नव्हतो. आकाश दुसऱ्या तारक इकडून. लिंग पाते आडेस्कर मुतलोक महालोक लिंग नमस्तू. आणि दिसलं बाप्पा. गणपती तर चला बाप्पा. म्हणलं बाप्पाकडे जाऊन येऊया. मग काय बाप्पा म्हणते तूही पण आलास का म्हणजे इथं. मी म्हटलं हो पण तुम्ही कसे काय. बाप्पा म्हणते अभि माझ्या बापाचाच घर हो. आणि हा आहे चला ठीक आहे नंदीद्वार. म्हणलं. ये आणि हा आहे नंदीद्वार बाहेरून. गच्चप. पण एकदा तरी पाहावाच ते देवळाची कलाकृती. खरंच काय भारी आहे. जबरदस्त. म्हणजे एक आश्चर्यचकित होण्यालायक. जे पाहून खरोखर वाटत नाही शकत का इकडं असं पाहायचं होऊ जा फक्त शकतं. माझ्याकडे. पहा ना इकडं पहा इकडं पहा. वाव. कमळाची फुलं. मांग पहा म्हणते. कायलं रे. उद्या 2 वाजता कायलं. ट्रेनच्या 6 वाजताच्या आहे 2 वाजतापासून उठतेस. चला चला चला. ओम नागराजाय विंदमहे पद्महस्ताय धीमहि तन्नो वासुकी पंचोदयात्. महर्षी विश्वामित्रा. महर्षी गौतम. त्रिवेणी मंडप फूड झोन. एवढी पाहायला भारी वाटते का नाही. गच्चप. खरंच भारी होती. आणि मग चला आता जाऊया समोर. आणि याच्या बाजूलाच बाथरूम होता. बाथरूम वगैरे गेलो ना अजून चला म्हणलो ना आता अजून जाऊया समोर. आणि तिथंच मेरल होती पार्वती माता गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा आपले काय यार
निःशुल्क अनुभव फ्री डेमो. निःशुल्क अनुभव फ्री डेमो. आणि नाही का मला इथले बाथरूम बड्या वाटले. साफसूप. हर हर महादेव. तो आहे हेलिकॉप्टर. आपल्या मोबाईलमध्ये नाही दिसत बाबा. नाही दिसत भाऊ लहान आहे. तो लहान आहे म्हणून नाही दिसत. नाही तर दिसला असता. हर हर महादेव. संपूर्ण मंदिर परिक्षेत्र में हर हर महादेव. 150 कैमरों के माध्यम से सतत निगरानी की जा रही है. किसी भी प्रकार का अमर्यादित कृत्य या आचरण की आणि आराम करासाठी आणि पाणी प्यासाठी कॉरिडॉर नरसिंहाच्या मागेच. चला आता गार्डन बिलकुल थंड वातावरण. वगैरे लावले होते तर गरमी एवढी काही वाटत नाही. हो चल ना आता रे. का होणार फवारा. गरमीचा फवारा थंडावा करासाठी बिलकुल. जय महाराष्ट्र. ची बात आहे आमची गाडी थांबत नाही. ऑटो आला नाही ना काही नाही. अरे वैसव ನಿಮಿತ್ತ ಏನೋ ಒಂದು ಬಾರಿ ಯಾರು ರೇಟ್ ಆಯ್ತಾರ. जय सियाराम. जय बजरंगबली. महादेव नाक पर नाही बसले. और एक गुफा. वेली गाव पूरा भारी वाटते अंदर. गणपती बाप्पा मोरया. मंदिर. हर हर महादेव. नाही जेवाई नाही खवाई. हर सिद्धी माता मंदिर रामघाट पाहायला तर चला आम्हाला.
आणि हिंडू हिंडू पाय दुखले तर बर्फाचा गोला खाता म्हणे. आणि हे उंटाची इकडं आहे सवारी आणि रामघाट आहे इकडं आता खाली. आणि आम्ही पोहोचलो ना आता रामघाट. जाने के लिए कहाँ से रास्ता है? इधर देख लो कहीं जाता हूँ. व्यक्तीला का तिकडं आहे म्हणून तो आपल्या दिशेनं जाऊ. रामघाट खाली चला ना बे. अभी नाही खात नाही जाऊ का खाली मग का दिसत नाही. आरती स्थल. आरती जवळ चालून बरोबर हे तीच करतात ना हे सोना एक का आरती स्थल. होते ना मग येते काय आलं जय श्री महाकाल दिसत नसेल कुमार करतात ते पैसे येतात ते. जय श्री महाकाल. मोठी चित्र बे ती चित्र नसतात कधी हा चित्र. अति प्राचीन मुख्यमंत्री संस्था द्वारा भव्य महाआरती होती है. सभी महानुभाव महानुभाव का हार्दिक स्वागत करता, वंदन करता, अभिनंदन करता. आणि आम्ही वाचून आतापर्यंत वरत तर आम्हाला जायचं होता आता खालता. तर चला जाऊया खाली आणि पाहूया रामघाटावरचे काही दृश्य नजारे. एक साइड से आओ ना भैया, एक साइड से एक साइड जाने के लिए, एक साइड जाने के लिए. आणि सूर्य समोर होता तर माझा मोबाईलवर त्याला राहू दे नको काढू थोड्या तेवढ्या. तर चला म्हणून आपण सूर्याच्या मेहरालाच जाऊया. आणि इथं तुम्हाला रामेश्वरम, काशी विश्वनाथ मंदिरं वगैरे दिसून जातील फिरल्या तर इकडे तिकडं. काशी विश्वनाथ आणि दोन तीन आहेत. आणि आलो इथं आपल्या सेंटरमध्ये. सगळे मित्र वगैरे जुळले. तो गाडीवाला आहे ना सगळा आणि माहिती लाईक नाही कमेंट करा. ओम नमः पार्वती हर हर महादेव.
आदेश आदेश महादेव. काशी विश्वनाथ, काशी विश्वनाथ महादेव आणि रामेश्वर महादेव. अरे अरे महादेव. आणि मग निघालो हरसिद्धी माता मंदिराकडे. चला म्हणलो ना आता तिथली पण आरती घेऊन टाकू. पण तिथली आरती चालू झाली होती. चढणी जाऊन पोहोचल्यानंतर हरसिद्धी माता मंदिर. ते आहे हरसिद्धी. केदारनाथ बाबाची मूर्ती. जो हरसिद्धी माता मंदिरमध्येच आहे आणि इथेच आहे केदारनाथ बाबाची पण मोठी आहे. हर हर महादेव.
कॉरिडॉर पुढं आलो. कॉरिडॉरकडून आमची रूम जवळ आहे. तर चला म्हणलो जाता जाता पाहत पाहत जाऊया कॉरिडॉर. तर कॉरिडॉर जय श्रीराम. आणि रात्री पण या भव्य दिसतात मूर्त्या. भारी वाटते पाहायला. रात्री आणि सकाळी किंवा संध्याकाळी या 2 टायमाचा असा. दुपारी न जायचा. मस्त वाटतं बे डेकोरेशन पुरा. हा भीतीचा डेकोरेशन बा पूर्ण भारीस. नाही दिसते कारा कारा दिसतेस. हर हर महादेव. भारी वाटते ना पाहायला. आता जाऊया रूमवर. घेऊन सकाळी सुटून आंघोळ धुतून आणि निघालून मग गावाकडे येण्याचा डे 3. आणि रूम चेकआउट केलं. का बे रेल्वे स्टेशनवर गर्दी. मंदिरात नव्हती. शूट करायला होता मला.
बाय कर बाय. भूक गेली सा. पहा जनरलचा आणि पैशाचा 4 पैसे वाढले तर पाणी ठेवायच्या बाटलालाही जागा, झोपायलाही जागा आणि आरी का माही यायला पाळते. ट्रेन दाखव बाहेर काढा. आम्ही बंद करू बाहेर काढ ना.